आज आपण महाशिवरात्रीची पुराण कथा पाहणार आहोत। महाशिवरात्री केव्हापासून सुरू झाली? आता महाशिवरात्री ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यात सृष्टीची निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टींची निर्मिती झाली, परंतु त्याच वेळी समुद्र मंथनातून हलाहल विष देखील बाहेर आले। आपल्याला माहिती आहे समुद्र मंथनात कामधेनू बाहेर आली, तुमचं अमृत बाहेर आलं, ज्या म्हणजे सृष्टीची निगडीत सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या काय हो समुद्र मंथनामधून बाहेर आल्या। आणि त्या समुद्र मंथनामध्ये हलाहल विष सुद्धा काय आलं बाहेर आलं। आता या विषामध्ये ब्रह्मांडाला नष्ट करण्याची ताकद होती आणि या विषाला नष्ट करण्याची क्षमता केवळ भगवान शिवशंकरांकडेच होती। आता हे विष हलाहल विष दैत्य तर घेणार नव्हते, म्हणून त्यावेळी शंकरांनी काय केलं ते हलाहल विष प्राशन केले आणि ब्रह्मांडाला काय केलं वाचवलं। पण ते विष प्राशन केल्यामुळे त्यांचा कंठ काय झाला निळा झाला व त्यांच्या संपूर्ण देहाचा काय होत होता दाह होत होता। आता तो दाह थांबवण्यासाठी वैद्यांनी भगवान शंकरांना काय सांगितले की तुम्ही काय करा रात्र जागून काढा, काय करा रात्र जागून काढा हा उपाय सांगितला। त्यावर सर्व देवांनी भगवान शंकरांना बरे वाटावे म्हणून काय केलं रात्रभर गायन आणि नृत्याची व्यवस्था केली। मग सकाळी महादेवांना काय वाटलं बरं वाटलं, मग महादेवांनी काय केलं सर्वांना आशीर्वाद दिला। या संपूर्ण घटनाक्रमामुळे सृष्टी वाचली म्हणून या दिवसाला महाशिवरात्री असे म्हटले जाते। का या घटनेमुळे या रात्रीला काय म्हटलं जातं महाशिवरात्री असे म्हटले जाते। अंगाच्या होत असलेल्या दाहामुळे भगवान शंकरांनी या दिवशी तांडव नृत्य देखील केले होते। महाशिवरात्री या दिवशी भाविक संपूर्ण दिवस उपवास करतात। भगवान शिवांचे शिवलीला अमृत महारुद्र भजन गायन इत्यादींचे आयोजन केले जाते। भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्यांचा कृपा प्रसाद मिळवण्याकरिता आराधना केली जाते। शंकराच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी दिसून येते। 12 ज्योतिर्लिंग ज्या ज्या ठिकाणी आहे तेथे तर लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शन घेण्याकरिता जमा होतात। आपण आता ह्या महाशिवरात्रीचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं असेल, महाशिवरात्रीचं किती महत्त्व आहे हे एक कथा आपण गोकर्ण महिमा सद्गुरु चरित्रातील अध्याय 7 यामध्ये गोकर्ण महिमा महाशिवरात्रीचं महत्त्व काय आहे हे तिथं बघा सांगितलेलं आहे। तो अध्याय तुम्ही ऐकू शकता वाचू शकता। आता या दिवशी महाशिवरात्रीला काय करतात महादेवांना 108 बेल वाहून महादेवांचं नामस्मरण केलं जातं। महाशिवरात्रीला काटे धोत्र्याचे फूल भगवान शंकरांना वाहण्याची देखील काय आहे पद्धत आहे। विदर्भात आज महाशिवरात्रीला कशाचं फूल वाहतात तर घोंगलाचे फूल वाहण्याची काय आहे परंपरा आहे। आता शिवपुराणात या महाशिवरात्रीची एक कथा सांगितली जाते। एक पारधी जंगलात सावज म्हणजे काय शिकार शोधण्याकरता झाडावर बसला होता। संपूर्ण दिवस गेला परंतु त्याला शिकार सापडली नाही। सायंकाळी हरणांचा एक कळप तेथे पाणी पिण्याकरता आला। पारधी बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे येऊन पारध्याला म्हणाला, हे पारध्या तू बाण सोडणार
आणि आमची शिकार करणार हे अटळ आहे. परंतु मी तुला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येऊ दे. माझी कर्तव्ये मला पार पाडून येऊ दे. हरणाने वचन दिल्याने पारध्याने त्यांची विनंती मान्य केली. दूरवरून मंदिरातील घंटांचे आवाज येत होते. ओम नमः शिवाय हा मंत्र कानावर पडत होता. त्या पारध्याच्या. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. सहज चाळा म्हणून किंवा शिकारीला आड काय येऊ नये म्हणून तो काय करत होता, एक एक पान तो खाली टाकत होता. त्या झाडाखाली असलेल्या शिवपिंडीवर ती बेलाची पानं काय होती होती व पडत होती. न कळत का होईना त्या पारध्याच्या हातून शिव उपासना घडली. हरीण परत आल्यानंतर त्या पारध्याला म्हटले की आता मला मार, मी माझे कुटुंब प्रमुख असल्याचे कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा लगेच हरणी पुढे आली आणि तिने म्हटले, त्यांना नको, मला मार, मला माझे पत्नी धर्माचे कर्तव्य पार पाडायचे आहे. त्वरित हरणाची लहान पिलं पुढे आली आणि म्हणाली, आईला नको, आम्हाला मार, आम्हाला आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य पार पाडू दे. हे पाहता पारध्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील आपल्याला कर्तव्याला चुकत नाहीत, तर मी माझा मानवधर्म दयाधर्म का सोडू. त्याने सर्वांना जीवनदान दिले. देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या सर्वांना कृपा आशीर्वाद दिला. सर्वांचा उद्धार केला. हरणीला मृग नक्षत्र म्हणून व पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून अवकाशात नेहमी करता स्थान दिले. हा प्रसंग ज्या समयी घडला तो दिवस महाशिवरात्रीचा होता. एकदा पार्वतीने परमेश्वर शिवशंकरांना विचारले, असे कोणते श्रेष्ठ तसेच सरळ व्रत पूजन आहे ज्यामुळे मृत्यूलोकातील प्राण्यांना तुमची कृपा प्राप्त होईल. उत्तरादाखल शंकराने पार्वतीला शिवरात्रीच्या व्रताची कथा सांगितली. आता ती कथा काय आहे ते ऐका. एका गावात एक शिकारी राहत होता. मुक्या जनावरांची हत्या करून तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करीत असे. तो सावकाराचा कर्जदार होता. त्याने त्याचे कर्ज वेळेवर चुकवले नव्हते. त्यामुळे संतापून सावकाराने शिकारीला शिवमठात कैदी बनवले. योगायोगाने त्याच दिवशी शिवरात्र होती. शिकारी ध्यानमग्न होऊन शिवासंबंधित धार्मिक गोष्टी ऐकत राहिला. चतुर्दशीला त्याने शिवरात्रीची कथाही ऐकली. सायंकाळी सावकाराने त्याला जवळ बोलावून कर्ज फेडण्याविषयी विचारले. शिकारी दुसऱ्या दिवशी सर्व कर्ज फेडेन असे वचन देऊन कैदेतून सुटला. आपल्या दिनचर्येप्रमाणे तो जंगलात शिकारीसाठी गेला. पण दिवसभर कैदेत राहिल्यामुळे तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. शिकार करण्यासाठी तो तलावाकाठच्या बेलपत्राच्या झाडावर मचाण बांधू लागला. बेल वृक्षाच्या खाली बेलपत्रांनी झाकले गेलेले शिवलिंग होते. शिकाऱ्याला मात्र हे माहीत नव्हते. मचाण बनविताना त्याने ज्या फांद्या तोडल्या त्या योगायोगाने शिवलिंगावर पडल्या. या प्रकारे दिवसभर उपाशी असलेल्या शिकाऱ्याचे व्रतही झाले आणि त्याच्या करवी शिवलिंगावर बेलपत्रही वाहिले गेले. एका प्रहरानंतर एक गर्भिणी हरणी तलावावर पाणी पिण्यासाठी पोहोचली. शिकाऱ्याने आपल्या धनुष्याने तिच्यावर नेम साधलाच होता. तितक्यात ती हरणी बोलली, मी गर्भिणी आहे. तू एकाच वेळी 2 जीवांची हत्या करशील हे योग्य नाही. मी आपल्या पिलाला जन्म देऊन लवकरच तुझ्या समोर येईल, तेव्हा तू मला मार. शिकाऱ्याने धनुष्य बाजूला ठेवले आणि हरिणी झाडाआड लुप्त झाली.
काही वेळाने दुसरी हरणी तेथून निघाली. शिकाऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने तिच्यावर नेम साधला. हे बघून त्या हरणीने त्याला सांगितले की, हे पारधी, मी एक कामाआतुर विरहिणी आहे. आपल्या प्रियकराच्या शोधात भटकत आहे. मी माझ्या पतीला भेटून लवकरच तुझ्याजवळ येईल. शिकारीने तिलाही जाऊ दिले. दोनदा शिकार हातातून गेल्यामुळे तो चिंतित झाला. तेवढ्यात एक हरिणी आपल्या पिल्लासोबत तेथून निघाली. शिकाऱ्याला जणू सुवर्ण संधीच मिळाली. त्याने धनुष्याला बाण लावला आणि बाण सोडणार तेवढ्यात ती हरणी बोलली, हे पारधी, मी माझ्या पिलाला त्याच्या वडिलांकडे सोडून लगेच येते. यावेळी तू मला मारू नकोस. शिकारी हसला आणि म्हणाला, समोर आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही. याआधी मी दोनदा शिकार गमावली आहे. माझी मुले तहान भुकेने व्याकुळ झाले असतील. उत्तरादाखल हरिणी म्हणाली, जशी तुला आपल्या मुलांची काळजी वाटते आहे तशीच मलाही वाटत आहे. त्यामुळे मी फक्त काही काळ तुझ्याकडून जीवनदान मागत आहे. माझ्यावर विश्वास ठेव, मी लगेच परत येईल. हरणीचा तो व्याकुळ सूर ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली. त्याने तिलाही जाऊ दिले. शिकार न मिळाल्यामुळे तो बेलाच्या झाडावर बसून बेलपत्र तोडत खाली फेकत होता. काही वेळाने एक धष्टपुष्ट मृग त्या रस्त्यावरून जात होता. आता या मृगाची नक्कीच शिकार करावी असा विचार केला. पण त्याच्यावर नेम धरला असता मृग दिनवाण्या स्वरात म्हणाला, हे पारधी, जर तू माझ्या आधी 3 हरणींना मारले असेल तर मला मारण्यातही वेळ करू नकोस. म्हणजे त्यांच्या वियोगात मला एकही क्षणाचे दुःख सहन करावे लागणार नाही. मी त्यांचा पती आहे आणि जर तू त्यांना जीवनदान दिले असेल तर मला काही क्षणांसाठी जीवनदान देण्याची कृपा कर. मी त्यांना भेटून तुझ्या समोर हजर होईल. मृगाचे बोलणे ऐकून शिकाऱ्याच्या डोळ्यासमोरून संपूर्ण रात्रीचे घटनाचक्र आले. त्याने सर्व कथा मृगाला ऐकवली. तेव्हा मृगाने सांगितले, माझ्या 3ही पत्नी येथून वचनबद्ध होऊन गेल्या आहेत. मात्र त्या माझ्या मृत्यूनंतर आपल्या धर्माचे पालन करू शकणार नाहीत. त्यामुळे तू मला आता जाऊ दे. मी त्यांच्या समवेत तुझ्या समोर हजर होतो. उपवास, रात्रीचे जागरण तसेच शिवलिंगावर बेलपत्र चढवल्यामुळे शिकारीच्या हिंसक हृदयाचे निर्मल हृदयात परिवर्तन झाले होते. धनुष्य त्याच्या हातातून निसटले. शिवाने त्याच्या हृदयात बदल घडवून आणला. त्याला आपल्या भूतकाळातील कर्माचा पश्चाताप झाला. थोड्याच वेळात मृग सपरिवार शिकाऱ्यासमोर आला. या प्राण्यांमधील प्रेम पाहून शिकाऱ्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. शिकाऱ्याने त्यांना न मारता आपणही मुक्या प्राण्यांची हिंसा न करण्याचे ठरवले. लोकातून समस्त देव ही घटना बघत होते. घटनेची परिणिती झाल्याबरोबर देवी देवतांनी फुलांचा वर्षाव केला. तेव्हा शिकारी तसेच मृग परिवाराला मोक्ष प्राप्त मिळाले. हे झालं शिवरात्रीची कथा. परंतु शिवरात्रीचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे हे आपण पाहूया. महाशिवरात्री म्हणजे काय हो? शिवाची महान रात्र. हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्त्वाचा सोहळा आहे. ही रात्र एवढी महत्त्वाची का आहे आणि आपण तिचा वापर कसा करून घेऊ शकतो हे सद्गुरू आपल्याला समजावून सांगत आहेत. आता भारतीय संस्कृतीत एकेकाळी वर्षभरात 365 सण साजरे केले जात असत. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे. हे 365 सण
विविध कारणांसाठी आणि जीवनातील विविध उद्देश डोळ्यासमोर ठेवून साजरे केले जात होते. विविध ऐतिहासिक घटना, विजय किंवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती, उदाहरणार्थ पेरणी, लावणी आणि कापणी यासाठी ते साजरे केले जात होते. प्रत्येक परिस्थितीसाठी एक उत्सव होता. परंतु महाशिवरात्रीचे महत्त्व वेगळेच आहे. प्रत्येक चंद्र महिन्यातील 14वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणाऱ्या 12 शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी रात्रभर सुरू असणाऱ्या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता जागे राहणे. अध्यात्माच्या मार्गावर असणाऱ्या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्त्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती तसेच जगातील महत्त्वाकांक्षी लोकांसाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे. कुटुंबात रममाण होणाऱ्या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोक अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रूंवर मात केली म्हणून साजरा करतात. परंतु योगी व्यक्तींसाठी हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे. ते पर्वतासारखेच बनले, अतिशय स्थिर. योग परंपरेत शिवदेव म्हणून पूजले जात नाही, तर त्यांना आदी गुरु म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्ष ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले. त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात. समजुती बाजूला ठेवून दिल्या तरी सुद्धा योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्त्वाची मानली जाते. याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणाऱ्या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देते. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यामधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले आहे की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता, तुमच्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट, या सर्व गोष्टी एकच आहेत आणि त्या लक्षावधी मार्गाने प्रकाशित होतात हे आज सिद्ध झालेले आहे. प्रत्येक योगीमध्ये हे वैज्ञानिक सत्य म्हणजे अनुभवात्मक सत्यता आहे. योगी या शब्दाचा अर्थ ज्याला या एकरूपतेचा साक्षात्कार झालेला आहे अशी व्यक्ती. अशा प्रकारे या महाशिवरात्रीचा काय आहे हो, आध्यात्मिक दृष्टीने पण काय आहे हो, या महाशिवरात्रीला खूप महत्त्व आहे. स्थिर, ज्याला देह इंद्रियानं स्थिर व्हायचंय त्यांनी काय हो, महाशिवरात्रीला सद्गुरू काय सांगतात, स्थिर होऊन बघा अंतरापासून काय होती व्यक्ती स्थिर होते. त्याच्यात खूप काय हो बदल घडून येतात. आणि ही काय आहे, महान अशी रात्र आहे म्हणून हिला काय म्हटलं जातं, महाशिवरात्र असं म्हटलं जातं. आता